औषधव्याधी उपवाद्याचं मत काय आहे? दोघाला दोरीवरती काय वाचला, दोरीच्या ज्ञानाने काय झाला, भासला कसा? प्रत्येकाची मत शेवटी अनिर्वचनीय ख्यातीवाद्याचं मत बरोबर आहे, बाकीच्याची सगळे खंडित मत आहे. नाही सांगता येत. तर सत्ख्यातीवादी काय म्हणतो, सर्पाची संगती कशी लावतो, असत आहे तो, जगतच असत आहे, असत आहे वंद्यपत्राप्रमाणे. तर मग असत म्हणायचं, पुन्हा काय म्हणायचं? मत काय नाही, बरोबर नाही. मग कोणता ख्यातीवादी? आत्मख्यातीवादी. तर संगती कशी लावतो? बुद्धी सर्पाला काय करते, आणि बुद्धी क्षणिक आहे. मग क्षणभरच सर्प वाचतो का अधिष्ठानाचं ज्ञान होईपर्यंत? अधिष्ठानाचं ज्ञान होईपर्यंत. म्हणजे मत काय नाही. तिसरं मत कोणाचं? उम्मेद का दोरीवरच्या सर्पाची संगती कशी लावतो? वारुळाचा सर्प कुठं दिसतो? मग वारुळाचा सर्प कशामुळे म्हणलं? नेत्रदोषामुळे. नेत्रदोषाने पाहण्याचं सामर्थ्य कमी होते का वाढते? मग सर्प कसा दिसतो? त्याचं मत काही नाही. सुंदर ख्यातीवाद आहे. चौथा कोणता मग? आख्यातीवादी. तो काय म्हणतो? दोन ज्ञानाचं काय होते? हे पहा, सुंदर आहे. आपली वृत्ती त्याच्यापर्यंत जाते. सामान्य रूपाने काय होते? ज्ञान होते. अज्ञान काय राहते? कायम राहते. आख्यातीवादी म्हणतो. लांबटपणामुळे आपल्याला सर्पाचा आणखी स्मृती होते. अशा रीतीने एक सामान्य ज्ञान आणि सर्पाचं स्मृती ज्ञान, दोन ज्ञान मिळून काय मिळतं? सर्प वाचतो आपल्याला. आपण ज्ञान करतात. वृत्तीला एका वेळेला किती ज्ञान होतात? एकच ज्ञान होत असे. मत काही नाही. पुढे कोणता ख्यातीवादी? त्याचं मत कसं आहे? नंतर हे जगत पंचमहाभूताचं आहे. प्रत्येक पदार्थामध्ये पंचमहाभूताचे काय? शुक्तीमध्ये शुक्तीचे अवयव आहे आणि रजताची काय आहे? रजताच्या अवयवापासून कोण भासते? रजत. ते मिथ्या नसून कसं आहे? बरं का? शिंपलीच्या अवयवापासून कोण भासते? मग त्याचे खंडन. जर रजत जर सत्य आहे शिंपलीमध्ये, तर शिंपली जाळली तर काय झालं पाहिजे? किंवा दोरी भासते, सर्प भासतो, किंवा मृगजळ भासते. मृगजळ भासणारं पाणी जर सत्य आहे तर जमीन काय झाली पाहिजे? मग होते का जमीन? याचं मत काय नाही. मग कोणती ख्याती? अनिर्वचन ख्यातीच्या शब्दाचा अर्थ म्हणजे नाही. निर्वचन म्हणजे तुम्हाला सांगता येत नाही का? नाही का? अनिर्वचनीय म्हणजे तुम्हाला काही सांगता येत नाही का? म्हणलं त्याचा अर्थ नाही. असत म्हणावं तर काय ते? सत म्हणावं तर बाद होते. असताहून सताहून सदा सदा म्हणजेच अनिर्वचन, म्हणजेच अध्यास, मध्यस्थ. माझा भासते कसं याच्याकरता संगती लावलेली आहे. पहिले
बाह्य पदार्थाचं ज्ञान कसं होते हे सांगितलं. नंतर सर्पाचं ज्ञान कसं होते सांगितलं. पदार्थावर दोन काय असतात, आवरण असतात. कोणती दोन आवरण असतात? अंधकाराचं आवरण कोण नष्ट करतं? आणि अज्ञानाचं आवरण. अज्ञानाचं आवरण कोण नष्ट करतो? वृत्ती. आता काय होतं, काय करे म्हणजे आपल्याला घटाचं काय होतं, ज्ञान होतं. अज्ञान निवर्त्यंत वृत्तित्वम सुवर्धन आहे, सुंदर आहे. पुढे माझं जसं घटाचं ज्ञान होतं तर हे त्याप्रमाणे दोरीवरती भासलेल्या सर्पाच्या बाबतीमध्ये वृत्ती कुठपर्यंत गेली? दोरीपर्यंत गेली. तिला पूर्ण प्रकाशाचा काही नाही. कोणत्या वेळेला सर्पाचा अभ्यास होत असतो? सायंकाळच्या वेळेला. मध्यरात्री कुठं होतो का? दिवसा कुठं होते का? म्हणजे वृत्तीला अज्ञान निवृत्त करण्याकरता जेवढा प्रकाश पाहिजे तेवढ्या प्रकाशाचं काही नाही, सहाय्य नाही. अज्ञान जसंच्या अज्ञान निवर्तत वृत्तित्व. मग पुढे अज्ञान काय मिळालं? त्या अज्ञानाचा क्षोभ होतो. अज्ञानामध्ये असलेल्या तमोगुणाचा सर्प आपल्याला काय होतं मग भासतो. सुंदर प्रक्रिया आहे. सर्प नाही तर भासतो कसा? जसं दुःख कालात तरी नाही पण भासते कसा? सुंदर विचार केला. आणि अशा रीतीने आपल्याला याच्यावरती शिंपलेवरती रजताची, दोरीवरती सर्पाची काय येते मग प्रतीची येते. अशा त्या सर्पाला आता सद्मानावं तर बाद होतो दोरीच्या नाही. असद्मानावं तर त्याचे काय येते मग सदा सदा. त्याचाच अर्थ आहे अध्यस्त आहे. कोणत्या ख्यातीची रीत आहे? अनिर्वचनीय ख्याती. थोडक्यात सांगितलं तुम्हाला. आणि त्या सर्पाची निवृत्ती कशाने होते मग? दोरीच्या ज्ञानाने. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय नाही, जगत नाही. मग भासते कसं? अज्ञानामुळे, मायेमुळे. जगत म्हणजे दुःख. त्या दुःखाची निवृत्ती कशाने होते? अधिष्ठान ब्रह्मज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. अधिष्ठान त्याच्या ज्ञानाने अध्यस्त पदार्थाचे. आता त्याच्यामध्ये जास्त चरविचरण आहे. अधिष्ठानं दोन नसून किती आहे? आपले एक नसून किती आहे? ज्ञानाचं अधिष्ठान अंतःकरण उपयोग चैतन्य हे अधिष्ठान ज्ञानाचं आहे. राज्य उपयोग चैतन्य हे ज्ञान सर्पाचं आहे. म्हणजे अधिष्ठानात दोन अधिष्ठानं असताना एका वेळेला निवृत्ती कशी? तर अधिष्ठानं दोन नसून अधिष्ठानं किती आहे? उपाधीमुळे काय वाचते? म्हणजे अधिष्ठानं दोन. अधिष्ठान ज्ञानाने सकल संसाराची काय नाही, सर्पाची काय होते? तसं अधिष्ठान ज्ञानाने म्हणजे ब्रह्मज्ञानाने संपूर्ण जग दुःखाची काय होते बघ. म्हणून तर दुःख निवृत्ती करता शास्त्राने कोणता उपाय सांगितलेला आहे? ब्रह्मज्ञान. अर्जुनाने सुद्धा, भगवंताने सुद्धा अर्जुनाला कोणतं सांगितलं? विदन्तु ते गुह्यतमं प्रोक्ष्याम्यहं ज्ञान विज्ञान सहितं यज्ञात्वा मोक्षसे. म्हणलं ज्ञान कसं आहे? राजविद्या, राजगुह्य. सर्व ज्ञानाचा राजा कोण आहे? सगळ्या पर्वताचा राजा कोण आहे? हिमालय पर्वत. त्याच्यासमोर हे सह्याद्री पर्वत किरकोळ आहे सगळे. म्हणून भगवंताने सुद्धा अर्जुनाचा मोह निवृत्त होण्याकरता कोणतं ज्ञान सांगितलं? ब्रह्मज्ञान. म्हणून कशा करता सांगितलं? नसून का भासते? त्याला कारण अज्ञान.
आणि अज्ञानाची निवृत्ती करायची असेल तर ज्याच्या अज्ञानाने येते त्याच्या ज्ञानाने, अशा रीतीने तुम्हाला अनिर्वाचित ख्याती काय केली. त्याच्यावर आणखी पुन्हा 1-2 शंका केल्या आहेत. तेव्हा त्याला आधार कोण आणि अधिष्ठान कोण याच्यातला फरक आहे बाबाचा. मागे एका पक्षात रज्जुपहित चैतन्याश्रित अविद्येने आणि दुसऱ्या पक्षात साक्षी चैतन्याश्रित अविद्येने सर्प भासतो आणि सर्पास अधिष्ठान चैतन्य आहे, रज्जू नाही असे जरी सांगितले आहे तरी चैतन्यास अधिष्ठानत्व येण्यास रज्जू ही उपाधी आहे. म्हणून लवकर लक्षात येण्याकरिता स्थूलदृष्टीने वरील विवेचनात रज्जू अधिष्ठान म्हटले आहे. थोडक्यात सांगायचे अधिष्ठान त्याला आधार आणि अधिष्ठान. सामान्य रूप काय असं आधार असतो आणि विशेष रूप त्याचं अधिष्ठान असते. हे पहा, या ठिकाणी काहीतरी आहे. कोणतं ज्ञान झालं? सामान्य ज्ञान. मंद अंधकारामध्ये कोणतं ज्ञान होते? दोरीचं काहीतरी आहे. कोणतं ज्ञान म्हणायचं? हे सर्पाला काय झालं? आधार. आणि मग विशेष रूपाचं ज्ञान होत नाही. कोणतं विशेष रूपाचं ज्ञान काय राहते? कायम राहते. विशेष रूप म्हणजे कोणतं? हा सर्प आहे. कोणतं रूप? विशेष रूप. ज्ञानामध्ये 2 प्रकार आहे ना, सामान्य ज्ञान आणि कोणतं एक, नाही का? तुमच्या व्याकरणामध्ये शिकवलं जातं. सामान्य ज्ञान कोणाला म्हणायचं? जे सर्वांना चालते त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं? प्रत्येकजण आपल्याला मी म्हणतो का नाही, कोणतं ज्ञान आहे? आणि गोविंद आहे कोणतं नाव आहे? विशेष ज्ञान. मी तू हे सगळं कोणतं आहे? हे बघ, मी स्वतःला मी म्हणतो, तुम्हाला काय म्हणतो? तुम्ही स्वतःला मी म्हणता, मला काय म्हणतं? कोणतं ज्ञान? हे सामान्य ज्ञान माझं. तुमच्या व्याकरणात चालवतं चालतं ना. मग विशेष ज्ञान आणि सामान्य ज्ञान. विशेष ज्ञान हे अधिष्ठान आहे आणि सामान्य ज्ञान हे काय? आधार आहे. आणि अधिष्ठान ज्याच्या ज्ञानाने भ्रमाची निवृत्ती होत असते त्याला म्हणायचं अधिष्ठान. आणि ज्याच्या भ्रमामध्ये राहत चालतं त्याला म्हणायचं सामान्य ज्ञान. आधार आणि अधिष्ठान. आपला दोरीचं ज्ञान झालं म्हणजे सर्पाची काय होते? बरोबर. दोरीचं ज्ञान कोणतं आहे? अधिष्ठान. विशेष ज्ञानाला काय म्हणायचं? आणि जे आहे या रूपाने होते त्याला काय म्हणायचं? बचा. वास्तविक अधिष्ठान चैतन्यच आहे. ती स्थूलदृष्टी घेऊनच आम्ही पुढे सांगणार आहोत. जसा मिथ्या सर्पाचा आधार व अधिष्ठान रज्जू आहे, त्याप्रमाणे मिथ्या जगताचा आधार आणि अधिष्ठान तुझा आत्माच आहे. म्हणून सामान्य ज्ञान हे आधार आणि विशेष ज्ञान हे कोणतं आहे? अधिष्ठान. अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची काय होते? सामान्य आणि विशेष समजणं. आहे या रूपाने जे ज्ञान असते त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं? त्याला सामान्य ज्ञान असं म्हणायचं. आणि विशेष ज्ञान म्हणजे त्याच्यातला काहीतरी विशेष करतं. हा मुलगा आहे कोणतं ज्ञान आहे? सामान्य ज्ञान आहे. आणि हुशार मुलगा आहे कोणतं? विशेषणाची व्याख्या कशी आहे? मी तू वगैरे कोणतं ज्ञान आहे? सामान्य ज्ञान आहे. राम आहे कोणतं आहे? विशेष ज्ञान. त्याप्रमाणे विशेष ज्ञान आणि सामान्य ज्ञान या दोघांमधला फरक, त्याला विशेषण म्हणतात. काय म्हणायचं? सर्वनाम पुढे विशेषण, पुढे क्रियापद, पुढे क्रियाविशेषण, अमके हे व्याकरण तुझं. मग सामान्य ज्ञान करणारा म्हणायचं विशेष ज्ञान. विशेषण म्हणजे
ज्याची काहीतरी माहिती कळते त्याला काय म्हणायचं, एखादा हा मुलगा हुशार आहे, नाही का नाही, आहे हे सामान्य ज्ञान आहे आणि हुशार आहे त्याचं विशेषण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्या ठिकाणी असलेला हुशारपणा कळाला. हुशाराला काय म्हणायचं, विशेषण. आणि मुलगा याला काय म्हणायचं, सामान्य. मी न तू हे काय आहे, सामान्य आहे. आणि गोविंद हे काय, विशेष ज्ञान. मग विशेष ज्ञान हे अधिष्ठान आणि सामान्य ज्ञान हे आधार. आधार आणि जसं ब्रह्माचं सद्रूप हे काय, आधार. सामान्य ज्ञान काय आहे या रूपाने सामान्य ज्ञान होतं, त्याला आधार म्हणायचं. आणि ब्रह्म हे कसं आहे, सद्रूप चिद्रूप आणि चिद आणि आनंद हे अधिष्ठान आहे. एकदा अधिष्ठानाचं ज्ञान झालं म्हणजे अध्यस्त पदार्थाची काय होते, अंधकारामध्ये सामान्य ज्ञान आहे, कोणतं, दोरीचं. अजून विशेष ज्ञान व्हायचं आहे आणि कंदील आणला आणि पाहिला म्हणजे दोरीचं ज्ञान झालं. कोणतं ज्ञान, विशेष ज्ञान. सामान्य ज्ञान हे भ्रांतिकारी असते आणि विशेष ज्ञान हे भ्रांती नष्ट करून टाकते. दोरीचं ज्ञान झालं म्हणजे सर्पाची भ्रांती काय होते, नष्ट होते. चांगलं आहे. म्हणजे ब्रह्मज्ञानाला किंमत आहे ना. कशाला, मग त्याला राजा म्हटलं आहे कोणी गीताकाराने. दंतते गुह्यतमं प्रवक्ष्याम्येन सुवेवे ज्ञान विज्ञान सहितं यज्ञात्वा. तुझा मोह सगळा करून जाईल. म्हणजे गीताकाराने या ब्रह्मज्ञानाला कोणतं ज्ञान म्हटलं, मग सगळ्यामध्ये श्रेष्ठ पद कोणतं आहे, राजा. श्रेष्ठ पद आहे का नाही. आता आपल्या भारतामध्ये सर्वात श्रेष्ठ पद कोणतं आहे, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. आता पदं काय झाली मग, संपली. तुझे सगळ्यात विद्याविधी कोणती आहे मग, राजविद्या. राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुगम कर्तुम अव्ययम. असं म्हणून सामान्य रूप हे आधार आहे आणि विशेष रूप म्हणजे सच्चिदानंद हे अधिष्ठान आहे. दोमधला भेद पुढे वाचा. या सांगण्यात असे रहस्य आहे की रज्जूची सामान्य व विशेष अशी दोन रूपे प्रतीत होतात. त्यात भ्रमकाली इदम म्हणजे हे काहीतरी आहे असे मंद अंधकारात. मंद अंधकारामध्ये दोरी रूपाने वाचते का काहीतरी आहे. पूर्ण जर गडद अंधकार असेल तर दोरीच भासणार नाही. बरं प्रकाश असेल तर, अरे प्रकाश असेल तर, आणि गडद अंधकार असेल तर मग कोणता अंधकार आहे, मंद अंधकारामध्ये काहीतरी आहे. कोणतं ज्ञान आहे, सामान्य ज्ञान हे आधार आहे. आणि पुढे मग ही दोरीचं आहे कोणतं ज्ञान आहे, विशेष. विशेष ज्ञान हे भ्रमाची काय करून टाकते. म्हणून विशेष ज्ञान हे अधिष्ठान आहे, सामान्य ज्ञान हे कोण आहे, आधार आहे. आणि ही सुंबाची दोरी आहे असे स्वच्छ प्रकाशाने पाठीमागून जे ज्ञान होते ते रज्जूचे विशेष रूप. रज्जूचे सामान्य ज्ञान सर्पज्ञानाशी ऐक्य होऊन अयम सर्प म्हणजे हा सर्प असे ज्ञान होते. हे अयम सर्प आहे कोणतं ज्ञान आहे, खरंच आहे विपरीत ज्ञान आहे. कोणतं ज्ञान आहे, सर्प नसून दोरी आहे ना, ते त्याला विपरीत नाही. तुम्हाला विपरीत ज्ञान म्हणजे जे असायचं तसं नसून वेगळ्या रूपाने ज्ञान होणे याला विपरीत ज्ञान म्हणतात. दोरीचं दोरी रूपाने ज्ञान न होताना सर्प रूपाने ज्ञान होत असेल त्याला विपरीत ज्ञान म्हणतात. विपरीत ज्ञान म्हणजे अभ्यस्त. त्या अभ्यासाला आधार अधिष्ठान कोण, त्याच्याकरता विचार चाललेला आहे. म्हणून सगळं हे जगात
त्या जगताला आधार कोण आहे? ब्रह्म. ब्रह्मामध्ये ब्रह्माच्या सद्रूपाचा आधार आणि आनंद आणि चिद्रूप हे त्याचं काय आहे? अधिष्ठान. ब्रह्म आहे म्हणून तर जगत आहे. कारण निरधिष्ठान हो, दोरीच नाही तर सर्प भासेल का? मग त्या दोरीचं सामान्य रूपाने ज्ञान म्हणजे काहीतरी आहे आणि विशेष रूपाचं ज्ञान म्हणजे दोरी आहे. विशेष रूपाच्या ज्ञानाने सर्पाचे काय होते? मग विशेष रूप हे काय? अधिष्ठान. सामान्य रूप हे कोणतं आहे? मग आधार. आधार आणि अधिष्ठान पुढे. सामान्य रूप मिथ्या सर्पाशी अभिन्न होते, विरोध करीत नाही, म्हणून भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन भ्रांती ज्ञानाचे वेळीही प्रतीत होते ते सामान्य रूप, असा नियम करण्यास काही हरकत नाही. हे बा, ही दोरी आहे विशेष ज्ञान आणि पुढे काहीतरी आहे सामान्य ज्ञान. बरं पुढे दोरी असून बरं का हे असल्यामुळे अज्ञान असल्यामुळे हा सर्प आहे. आता काय झालेलं आहे? सासा आहे हा कोणाचा आहे? आहे हा कोणाचा आहे? एखादा घडा आहे, माती आहे म्हणून काय? मातीच नसेल तर मग आहे पण हा कोणाचा आहे? मातीचा आहे. बरोबर. तसं ब्रह्म कसं आहे? सद्रूप आहे, तेच किम स्वरूप आहे आणि तेच किम स्वरूप आहे आणि तेच व्यापक आहे. एक अधिकरण म्हणतात. त्याप्रमाणे ब्रह्म हे सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद स्वरूप आहे. तेव्हा आत्म्यावरती होणारा अध्यास जगताचा, त्या जगताला आधार कोण आहे? सद्रूप. आणि अधिष्ठान कोण आहे? चिद आणि आनंद. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अध्यस्त पदार्थाची काय होते? जोपर्यंत अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होत. ब्रह्मज्ञान झालं की संपलं. ईशा ब्राह्मी स्थिती नाही का? बुद्ध हे सगळे अधिक नको. तुम्हाला झोप येण्याकरता कारण येण्याकरण जास्त विचार केलेला थोडक्यामध्ये दिलं. सॅम्पल आहे. ताकापुरतं एका बाईने विचारलं, म्हटलं मोरार बापूचं रामायण ऐकलं का? म्हटलं ऐकलं की. आणि ती ताक मागायला गेली, भांडा एवढा मोठा घेऊन गेली. म्हटलं द्या की ताक. म्हटलं मग काय तुम्ही रामायण सांगणार का? म्हटलं सांगू की. आता एवढं मोठं भांडण झालं, पडीवर काय झालं ते चिकटलं. आणि भांडण केवढं झालं होतं? एवढं मोठं. मग याने सुद्धा सांगितलं किती दिवस रामायण ऐकलं? म्हटलं 7 दिवस ऐकलं की. सांगा की म्हणायला लागले. मग तिने का आदव राम तपोवाला म्हटलं 7 दिवस रामायण ऐकलं तुम्ही तर म्हटलं अर्ध्या मिनिटाचं कम्प्युटर संपवलं. टाकापुरतं रामायण. हे सगळं किती आहे? ह्याच्याकरता भरपूर विचार आहे. वेदांताचा वेदांत परिभाषा आहे. धर्मराज धरेंद्र हे पुढचे ग्रंथ आहे. हे थोडक्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला. जर जगतामध्ये दुःख नाही तर भासते आणि ते निवृत्त होईल. निवृत्त होण्याकरता अर्जुनाने काय सांगितलं? भरपूर जेवण करायचं असं सांगितलं. कोणतं सांगितलं? ब्रह्मज्ञान नाही का? शोचानन्न शोचस्तम विद्या गतासून गतासून जनानुशोचन. त्याच्यामध्ये मागे आणि ते ज्ञान मला सांगितलं. म्हणून इदंत ते गुह्यता भूये महाभाव शुनवे परम वजा. सुंदर गीतेमध्ये त्याचा विचार केला आहे. म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारा सद्रूप, सिद्धरूप, आनंदरूप. सद्रूप हे काय आहे? आधार आहे. चिद आणि आनंद हे काय आहे? अधिष्ठान. अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची काय होते?
हे पहा, दोरीसुद्धा आहे आणि सर्पहीसुद्धा आहे पण दोन्ही ठिकाणी आहे का नाही? मग सामान्य ज्ञान विशेष ज्ञानामध्ये आहे का? दोरीसुद्धा आहे असं म्हणता का येत नाही? दोरीच नाही तर सर्प भासेल का बघ? मग सर्पहीसुद्धा आहे आणि दोरीसुद्धा सामान्य ज्ञान विशेष ज्ञानामध्ये आहे. झोप येत नसेल तर ऐकायला यायचं तर नाही, चांगली झोप येईल. पण तत्वविचार आहे काय? पुराण नाही काय नाही. हे रामायण म्हणा, भागवत म्हणा, हे काय पुराण आहे. रावणाने सीतेला चोरून नेलं, माणसाला वाटते चोरून कसं काय नेलं? नेलं तर कुठे नेलं पुन्हा? हे पुढचं तत्वज्ञान असल्यामुळे बरं का, थोडी जिज्ञासा असावी लागते. चांगला विचार आहे हा. ग्रंथकर्त्याने काय केलेलं आहे, विचार केलेला आहे त्याच्यावर. आणि ब्रह्म हे कसं आहे? सद्रूप पुढे चिद्रूप पुढे सद्रूप काय आहे? हे बघ, ब्रह्मच नाही जगत भासेल कसं? फेरलंच नाही तर उगेल कसं? कोणीतरी अधिष्ठान असल्याशिवाय जमत असतं का? नाही का? अभावातून कुठे निर्माण होत असते का? ज्या अर्धे पाणी पडल्यानंतर हिरवळ दिसते गवत, त्या अर्धे त्या गवताचं बीज असलं पाहिजे. खडकावर वर्षण केलं तर गवत फुटते का तिथे? मग खडकावर पाणी पडलं आहे का हिरवं गवत उभं? कारण तिथे बीज नाही. आणि जमिनीतच का निघते त्याचं काय बीज आहे? अरे काय, एखाद्या बाई काय मटकी बिटकी त्याच्यातून अंकुर निघते, त्या अर्धी त्याच्यामध्ये बीज आहे. तात्पर्य कशा करता सांगितलं? विना अधिष्ठानाशिवाय अध्यस्त पदार्थ असू शकत नाही. दोरी आहे म्हणून तर सर्पाचा काय होतो? अध्यास. तसं ब्रह्म आहे म्हणून जगताचा काय होतो? जगतमध्ये मग तुम्हाला सांगू, त्या जगताला सत्य मानणारा वर्ग, जगताला मिथ्य मानणारा वर्ग. वेदांतशास्त्रामध्ये जगत काय आहे? आणि इतर दर्शनकार रामानुज मध्व वल्लभ हे सगळे जगत जगत काय मानतात? पण जीव ब्रह्माचा काय मानतात? वेदांतशास्त्र जगत जीव ब्रह्माचा काय मानतात? अभेद. अभेदामध्ये काय होत असते? अभेद झाल्यानंतर हा परिच्छिन्न राहतो का व्यापक होतो? आहे का रे? लग्न येते वेळी त्या दोघा वेगळे आहे का नाही? वधू वेगळा, काय वर वेगळा, दोन भिन्न आहे का नाही? आणि एकदा लग्न झाल्यानंतर अभेद झाला ना, सारी इस्टेट कोणाची झाली? नुसतं फडकं बाजूला काय आतापर्यंत काय होता? भेद होता. आता नवरदेव होता, लग्नाची वेळ. आमचं नवरदेवाला चला म्हणलं, लग्नाची वेळ झाली. ते वधू पक्षाचे लोक म्हणायला लागले, लवकर लवकर नवरदेवाला आणा, लवकर देवाला आणा. लोकही म्हणायला लागले, नवरदेवाला आणा. तर नवरदेव रुसला बघा. रुसला म्हणजे तो म्हणलं, साधी मोटारसायकल नाही, 4 चाकी गाडी पाहिजे. साधी मुली नाही, त्याच्यामध्ये 1000 रुपयाचा काय पाहिजे? हिरा पाहिजे, साधे कपडे नाही. आणि मग ते बापाला सांगायचे. बाप म्हणायला लागले, म्हणलं आता काय करायचं? मग त्याने काय केलं? तो म्हणलं, आहे का कोणीतरी? वर आहे का? मग एकाने लोकांनी सांगितलं, म्हणलं आहे बाबा, काय हरकत नाही, होऊन जा की थोड्या वेळ. मग खरा नवरदेव ठरला होता, तो बसला आपला वाट पाहत. दुसराच पोरगा उठला, त्यांनी काय केलं? लग्न केलं. खरा नवरदेव होता, त्याला वाटायला लागलं मला समजुती करता येईल की.
लोकांनी बातम्या जाऊन सांगितले म्हणून लग्न झालं. लग्न काय करते, अभेद सिद्ध करते. काय दुर्बळाची कांदा देवदर्शनी झाली. माझा राजाच्या मुलाने जर गरीबाची मुलगी गेली, आता मुलगी गरीब राहिली की राणी झाली. कोण करते? लग्नाने हा भेद काय केला? तसं ज्ञान हा जीवाचा आणि ब्रह्माचा भेद काय करते? जीव ब्रह्मैव ना बरं. आतापर्यंत जीव समजत होता, आता जीव राहिला का होता? कोण झाला? ब्रह्म कुठं मरत असते का? ब्रह्म कुठं जन्माला येत असते का? नाही. आम्हाला जावे मरावे लागत नाही. अखंडित चांगला विवेक आहे त्याच्यामध्ये. पुढे वाचा. त्याचे उलट ज्या रूपाची भ्रांतिकाली प्रतीती होत नाही, परंतु प्रतीती झाली असता भ्रांतीचाच नाश होतो, ते विशेष रूप. हे पहा, विशेष रूप कोणतं? ज्याचं ज्ञान झाल्यानंतर भ्रांती काय होते? दोरीवर सर्प बसला. विशेष रूप कोणतं आहे? अरे दोरीवर आहे ना. हे बघा, आहे हे दोरी आहे, हे सामान्य रूप आहे. हे कोणतं रूप आहे? आणि दोरी आहे कोणतं रूप आहे? एकदा दोरीचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची भ्रांती काय होते? आणि जोपर्यंत दोरीचं ज्ञान होत नाही तोपर्यंत सर्पाची भ्रांती जाते का? मग वेदांतशास्त्रामध्ये काय आहे? जगत भ्रांती जात असते. मग जन्म मरणाची काय जाते? भ्रांती जात असते. जन्म मरण येत नाही का? भ्रमनिवृत्त होतो. काय करे? वेदांतशास्त्र काय? ब्रह्म आणून देत असते का भ्रम घालवते? आपल्याला मी देह काय ज्ञान झाल्यानंतर मी देह नसून कोण आहे? चिदानंद रूपच. ना मनुष्य न रक्ष न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य भिक्षुर्न निजबोध रूप. पुढे. भ्रांतिकाली रज्जूच्या विशेष रूपाची प्रतीती नसते, आणि ज्यावेळी ही दोरीच आहे अशी विशेष रूपाने प्रतीती होते, तेव्हा सर्पभ्रांतीच नाहीशी होते. म्हणून ज्याच्या प्रतीतीने भ्रांती विशेष रूपाचं ज्ञान झालं का सर्वाची भ्रांती. त्याप्रमाणे आणखी आपल्याला भ्रम आहे ना. गुरुजी काय करतात? ब्रह्मजी काय करतात? भ्रम निवृत्त झाल्यानंतर विशेष ज्ञानाने ब्रह्माची काय होते? आणि पुन्हा यथार्थ ज्ञानावर येतो. अर्जुनाला सुद्धा काय गुंतला होतो अर्जुन, पण मुक्त झालो तुझे. नंतर सांगणे पुसणे सांगतच बसले का भगवान तिथं? म्हणलं आपलं सांगणं पुराण काही संपत नाही. परीक्षित का सांगत बसले ज्ञान. पूर्णत्व प्राप्त करून देतात. काय करून देतात? मग विशेष रूपाने सामान्य रूप. मी आहे हे कोणतं रूप आहे? सामान्य रूप. आणि मी चिदानंद रूप आहो. मी कोणताही रूप आहे. मग मी देहाला मी म्हणेल का आता? काय करे? मग ते बाई जे आहे लग्न झाल्यानंतर बापाच्या घरच्या इष्टतेला माझी म्हणेल का? माझं कोणाची? बापाही म्हणत असतो ना, आजवर होती आमची नातं झाली. बापाला सुतक पडत नाही बघा. कोणाला सुतक पडते? कुळ बदललं ना. जाऊ दे. पुढे. त्याप्रमाणे आत्म्याचे सतरूप सामान्य आहे, आणि चिद आनंद कुटस्थ नित्यमुक्तादी हे विशेष. काय आहे? सामान्य. आणि चिद आणि आनंद हे काय? विशेष रूप. विशेष रूपाने भ्रांती काय होते? दोरीचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची भ्रांती काय होते? काही जरी उपाय केले तरी अधिष्ठानाचं ज्ञान व्हावं. कोणत्याच ज्ञानाने संसार दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. त्याच्याकरता कोणतं ज्ञान आहे? ब्रह्मज्ञानाचं आहे. पुढे. जगत भ्रांतिकाली सर्व जीवांना फक्त सद्रूपाची प्रतीती असते. सन घट सन पट म्हणजे घट आहे पट आहे याच प्रकारे नाही का? नाही आपल्याला काय मी नाही असं म्हणतो का आहे असं म्हणतो?
आणि मी नाही असं म्हटलं तर लवकर लवकर वरचं मजलं काय झाला खाली झाला, लवकर पोहोचवावं लागेल. असं जोडपं होतं बघा, त्या जोडप्यामध्ये काही सांगता येत नाही. कधी बाई शहाणी असते तर हा मूर्ख असतो, हा शहाणा असतो तर बाई मूर्ख असते. संसाराचं गणित आहे. मग त्या बाईला काहीतरी स्वयंपाक करायचा तर पण गुळाची आवश्यकता होती, काय पुरणाची पोळी म्हणा. मग यजमानाला हाका मारलं, म्हणलं इकडे या, बाजारात जा, गुळ काय करा विकत घेऊन या. तर म्हणलं बाजार म्हणजे काय, इथून तयारी करा. म्हणलं बाजार, आणि म्हणलं मी गेलो ना हरवलं म्हणजे मग त्याची समजूत घालायची. वेड्या माणसाची समजूत घालणं फार कठीण असतं बघा. त्या बाईने सांगितलं, म्हणलं बा तुम्ही हरवत नाही. म्हणलं कशावरून नाही. मग तिने एक दोरा आणला काळा, आणि तो यजमानाच्या पायाला काय केला, म्हणला हे बा दोरा आहे तर तुम्ही आहे. मग तो बाजारात गेल्यानंतर तिथं गारुड्याचा काय चाललेला होता. मग तो गरुड्याचा गेला कशा करता, गुळ आणण्याकरता, आणि बसला कशा करता, सापच पाहत बसला बघा, खेळ पाहत. पुढे मग खेळ संपला, भीक मागतो कोण, हातात काय धरला, सर्प, आणि भीक मागायला तो हातातून सर्प घातला. चंद्राचा चंद्री, आणि हा येडा माणूस खाली पडला, त्याच्या पाठीवर धोका काय देऊन गेले, पाय देऊन गेले. मग कोण पाय देऊन गेले हे नाही पाहिलं, तो आपला दोरा पाहायला लागला बा. आणि दोरा पायाचा काय झाला, तुटला. आणि मग इकडे तिकडे ओरडत चालला, मी हरवलो, मी हरवलो हरवलो हरवलो. लोक म्हणले असे गिराईक पुचकारायचे, दारू पिऊन असतात ना ते सगळे. मग काय करता बघा, हिला वाटलं अजून आपले यजमान येत नाही, काहीतरी घटना घडली असली. मग ही आली बघा, याचं चाललं होता मी हरवलो हरवलो. मग ती बाई आली, ती म्हणलं चला की घरी. म्हटलं मी हरवलं की. ती म्हणते बाई काय म्हणते, घरी चला ना. काय म्हणतो मी का झालो. म्हणलं कशावर, दोरा कुठं आहे म्हणाला. पुन्हा बाईने काय आणला आणि त्याच्या पायाला काय केलं. मग आम्हाला लागलं मी सापडलो, मी काय झालं, हरवलं होता का. त्याप्रमाणे आहे ना, मी देह आहे, मी देह आहे. आलं का लक्षामध्ये, वेळ आहे बघा आपल्याला. मग मी देह आहे ही वृत्ती जात असते, आणि मी ब्रह्म आहे अशी वृत्ती काय करते. म्हणून चाललं आपलं हे. तेव्हा दुःख निवृत्ती करतात, म्हणजेच जगत निवृत्ती करतात. जगताला आधार कोणाचा, सद्गुरू. ज्याच्या ज्ञानाने सकल दुःखाची निवृत्ती होत असते, सच्चिद आणि आनंद. सकल दुःखाची परमानंदाची हे चाललेलं आहे पुढे. याच प्रकारे करून मी आहे, माझे शरीर आहे अशा रीतीने सर्व मिथ्या पदार्थांशी अभिन्न होऊन सद्रूपाने म्हणजे आहे आहे अशा रूपाने प्रतीती होती. म्हणून आत्म्याचे सत हे सामान्य रूप आहे आणि सच्चिदानंद कुटस्थ नित्यमुक्तादी विशेष रूप आहे. तेव्हा आत्म्याचं ब्रह्माचं सद्रूप हे कोणतं रूप आहे, सामान्य रूप. चिद आणि आनंद हे कोणतं रूप आहे, विशेष रूप. विशेष रूप म्हणजे अधिष्ठान. आणि अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाचे काय होते, म्हणून आधार आणि अधिष्ठान दोरला. मला काय आहे या रूपाने जे ज्ञान होतं त्याला सामान्य रूप म्हणायचं, आणि मी सच्चिदानंद स्वरूप आहे या रूपाने त्याला विशेष रूपाने त्याला अधिष्ठान म्हणायचं. अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाचे काय होते,
त्या रूपाने ज्यास प्रतीती येते तो ज्ञानी आहे. त्यास मी मनुष्य आहे अशी स्थूल सूक्ष्म शरीराचा ऐक्यरूप जो एक संघात आहे त्या संघाताच्या ठिकाणी भ्रांती राहत नाही. म्हणून भ्रांती आहे की आपल्याला अधिष्ठान झालं आणि ती भ्रांती काय होत असते. आता मी देह आहे, मी स्थूल देहाचे धर्म, सूक्ष्म देहाचे धर्म, कारण देहाचे धर्म आपण घेतो. आता स्थूल देहाचा धर्म नाही का, मी काळा आहे, मी कोण आहे, गोर आहे, उंच आहे, टेंगणा आहे, लठ्ठ आहे, हे कोण त्या देहाचे धर्म आहे, स्थूल देहाचे धर्म आहे का नाही. हे सगळे कोणते, मी हुशार आहे, बुद्धिमान आहे, अमका आहे तमका आहे, कोणत्या देहाचे, सूक्ष्म देहाचे. आणि मला काही कळत नाही, कोणत्या देहाचा धर्म आहे. जन्म मरण हे कोणत्या देहाचे धर्म आहे, स्थूल देहाचे. ही सगळी निवृत्ती होत असते. एकदा का ब्रह्मज्ञान झालं म्हणजे मी शरीर आहो असं म्हणतो का तो. मग कोणत्या पदावर गेला तो, मी वासुदेव तुको पराकांत अनुरेणू या धोकडा. मग का त्यांचा देह काय एवढा व्यापक झाला का, बोध म्हणतात. मग बोधाच्या योगाने मी देह ही वृत्ती जाते. आणि ब्रह्मभावाला काय होते, तुमचा गीतेचा दुसरा अध्याय आहे ना, स्थितप्रज्ञास्य का, ज्याचा मोह निवृत्त केलेला आहे त्याची अवस्था कोणती. लगेच अर्जुन स्थितप्रज्ञास्य का, त्याचं लक्षण काय, स्थितप्रज्ञास्य का भाषा, स्थितजी किम प्रभाते, तो असतो कसा, बोलतो कसा. गीतेमध्ये काही लिंग स्त्रीम गुणानुती तो भवती प्रभव 14वा अध्याय. समजते इथे येतात ब्रह्मभूया आहे कल्पते. गुणातीत पुरुषाची लक्षणं कोणती, किंतत असं कैर्लिंगाई स्त्रीन गुणान, त्याचं लक्षण काय, गुणातीतस्य किमाचार, त्याचा आचार कसा. भक्ताच्या बाबतीमध्ये अद्वैष्टा सर्वभूतानां, म्हणून सच्चिदानंदादी हे आत्म्याचे विशेष रूप आहे. सद्रूप सर्वांस प्रतीत होते म्हणून ते सामान्य रूप, आणि सच्चिदानंदादी फक्त ज्ञात्यास प्रतीत होते म्हणून ते विशेष रूप. सामान्य सर्वाला आणखी प्रतीत होते. मी देह आहे, मी अमका आहे तमका आहे, याला कोणतं रूप म्हणायचं. आणि ज्ञानापुरुष आहे तो, मी देहाला मी म्हणतो का मी ब्रह्म या भावाला प्राप्त झाला, तर देहाला मी म्हणतो का. व्यवहारामध्ये चालले नाही का, व्यवहारातली भाषा वेगळी आणि बोधातली भाषा. व्यवहाराकरता व्यवहार काय करावं लागतो, करावं लागत असतं. पण अजून काय, एखादा संन्यासी या ठिकाणी भेटला बसला पाठाकरता, मग तो म्हणतो मी विद्यार्थी आश्रत आहे, पण त्याला विचार पडला का मी मंगल कार्याला जरी बसला तर ग्रस्ती समजतो का आपल्याला. मग काय समजतं, असं आहे. तुम्ही किती जरी कुठेही बसले असले, बायामध्ये जाऊन बसलेले आहेत गोष्टीतले, मग तुम्ही बायात जरी बसले तरी मी बाई आहे असं समजता का तुम्ही. काय समजता, मी कोण आहे. जसा एकदा बोधावर आल्यानंतर तर देहाला मी म्हणतो का, मग काय म्हणतो, सच्चिदानंद रूप मी वासुदेव. आता परमात्मा स्वरूपाचे भेद राहिला काय, ऐक्य झाला. नदी समुद्राला मिळाली, आता नदी राहिली कधी, मग कोण झाली, नदी झाली ती. आता काही सामान्य आहे का ते. एकदा निवडून आला आणि पदावर गेला म्हणजे आता तो काही हे आमदार राहिला का तो, मग काय झाला तो मंत्री झाला की. त्यात सामान्य रूपास आधार आणि विशेष रूपास अधिष्ठान म्हणावे. सामान्य रूपाला काय म्हणायचं, सद्रूप एक आहे आणि चिद आणि आनंद एक आहे, अधिष्ठान. पुढे असा किंचित वेद संक्षेप शारीरिककारांनी केला आहे. जगदाध्यासाचा द्रष्टा कोण याविषयी शंका व समाधान. आता जगदाचा द्रष्टा कोण, सगळ्या जगात विचार चालला. सर्पाच्या दृष्टीने कोणाचा विचार केला आपण, सर्प तरी दुःखाला कारणीभूत आहे का.
आणि जगातसुद्धा कशाला कारणीभूत आहे. सर्पाच्या दृष्टांताने आपण कोणाचा विचार केला? जगताचा. जगताचा म्हणजे दुःखाचा. कारण वेदांतशास्त्राचा सिद्धांत आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत कालत राही नाही तर भासते. म्हणून भासतेची काहीतरी संगती काय केली पाहिजे म्हणून ख्याती प्रकरण आहे. ख्याती प्रकरणाने शेवटी कशी वाचते अनिर्वचन म्हणजे अध्यस्त आहे. दुःख हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख स्वरूप नसून दुःख हे कसं आहे? अध्यस्त. मग अध्यस्त पदार्थ का वाचतो याचा विचार केला आणि त्याची निवृत्ती कशी? अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची काय होते? निवृत्ती होते. चाललेलं आहे. कारण शरीरसुद्धा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त आहे. म्हणून नाही तर आपलं स्वरूप आहे का? ते अध्यस्त आहे. ज्ञान झाल्यानंतर त्याची काय होते? मग तो आपल्याला शरीर समजतो का? मग तात्पर्य कशाकरता चाललेलं आहे? दुःख हे सत्य नसून काय आहे? पण ते केव्हा कळत असते? बोध प्राप्त झाल्यानंतर. दुःख ते काहीचंही नाही. भक्तिमुक्ती झाल्या. घर विक्रम घर अहमअध्यास ममाध्यासा दुःखाला कारणीभूत आहे. पशुपक्षाच्या ठिकाणी अहमचा अध्यास आहे पण ममाचा अध्यास नाही. मम हे दुःखाला काय आहे? कारणीभूत. काही समजणार. एखाद्याला विचारलं म्हणलं गणपतराव धावत धावत चालले, कुठं चालले? थांबा की थोडे. तर म्हटलं नाही, वेळ नाही. कुठं जायचं आहे? डॉक्टरकडे जायचं आहे. म्हटलं काही दुखते का तुमचं? म्हटलं माझं दुखत नाही. मग डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता काय? तर म्हटलं आमचं दुखत नाही, गृहमंत्र्याचं दुखते. कोणाचं आहे का नाही? दुखते कोणाचं? आणि औषधीला कोण जातो? काय संबंध? ममाध्यास. काय असं हे पा एखादं घर असलं पण घर पडलं तर दुःख कोणाला होते? मालकाला होतं. ते घर विकून टाकलं, काय केलं? आणि पडल्यानंतर आता दुःख कोणाला? मालकाला का? ज्याने एक दिलं त्याला. कारण त्याच्यातला दादात सुटलं. काय सुटलं? मग वेदांतशास्त्र काय करत असते? दादात सोडत असते. देह जसाच्या गरीब मुक्त झाला म्हणजे का श्रीमंत होतो कसं का? मुक्त गरीबचा मग तू नाही का? आपण बघतो. मग फरक कशामध्ये पडत असतो? ज्ञानात फरक पडत असतो. ज्ञान हे काय करते? त्याची परिच्छिन्न अवस्था नाहीशी करते. देह नव्हे मी हे सरे. हो, मग कोण आहात तुम्ही? उरला उरे. देह आहे आपलं रूप आहे का? मूळ स्वरूप कोणतं आहे आपलं? चिदानंद रूप असतो. भ्रमाने आपण पुढे. शिष्य, आता मनात अशी शंका येते की रज्जू सर्पदृष्टांतात स्थूलदृष्टीने रज्जू आधार, त्यावर अनिर्वचने उत्पन्न झालेला मिथ्या सर्प आणि त्यास पाहणारा कोणी एक मनुष्य असे 3 पदार्थ असतात. आणि दृष्टांतात आत्म्याचे सद्रूप आधार आणि त्यावर उत्पन्न झालेले मिथ्या जगत हे 2च पदार्थ दिसतात. पण जगतास पाहणारा कोण? आत्मा पाहणारा म्हणावा तर तो आधार आहे, पाहणारा नाही. तेव्हा या मिथ्या जगतास पाहणारा कोण समजावा ते कृपा करून सांगा. कशाचा विचार चालला आहे? त्याचा द्रष्टा कोण? पहिला काय झाला? आधार आणि अधिष्ठान. सामान्य रूप आधार, विशेष रूप अधिष्ठान. आता जगताचा द्रष्टा कोण? दृश्य पदार्थ स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू शकत नाही. त्याला पाहणारा कोणतरी काय असावा लागतो? द्रष्टा असावा लागत असतो. अन्नाला खात असते का? मग अन्नावर खाणारा मनुष्य काय पाहिजे? त्याला भोगता म्हणायचं. काय म्हणायचं? हा खांब दृश्य आहे आणि मी कोण आहोत त्याचा? खांबाला कुठं कळत असते का मी खांब आहे म्हणून? जड स्वरूप आहे. कोणीतरी त्याचा काय असावा लागतो? द्रष्टा असावा लागतो. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन त्रिपुटी असं. ज्ञाता, ज्ञान आणि
भोग्य भोक्ता आणि भोग्य असे त्रिपुटी असावे लागतात. विना त्रिपुटीशिवाय ज्ञान होऊ शकत. दृश्यच नाही तर ज्ञान कोणाचं? बरं दृश्य आहे, अन्न आहे, खाणारच नाही म्हणजे खाण्यात जेवायला बोलवायचं असलं ना विसरून जावं लागतं सगळं. जेवायच्या वेळेला वाढणाराची भावना मातेप्रमाणे असावी लागते बघा. नाही तर आपला जेवायला बसलेला आहे, घ्या म्हणला खाऊन, संपलं सगळं जेवण. एखादा माणूस म्हणत असतो ना, जेवायला बसलेले एखाद्या माणसाला भेटते का असं सगळं संपलं जातं. म्हणून मातेची भावना पाहिजे कोणती. 4 घास अधिक जेवला पाहिजे बरं का. म्हणजे जेवतेवेळी वाढणार आहे त्यात भूमिका कोणती पाहिजे, आईची अथवा बहिणीची. इतकं खात असता का? हे झाली हॉटेलच्या लोकांची भावना. कोणताची हॉटेलचा लोक माणूसही सुद्धा वाढतो की नाही. हॉटेलचा माणूस म्हणतो जास्तीत जास्त पैसे दिले पाहिजे, कमीत कमी जेवण केलं पाहिजे. फक्त आईवडिलाचं असते का? म्हणून त्यावेळेला जरी चुकी झाली असली मुलाची, नापास जरी झालेला मुलगा असला, जेवायला बसला तर आई रागवते का? जेवेपर्यंत काय करीत नाही. मूर्खातून नापास झाला असं जर म्हटलं त्याच्या जेवणावर काय होतो? परिणाम होत असतो. म्हणून जेवते वेळी वाढणाऱ्या माणसाची, खाऊ घालणाऱ्या माणसाची भूमिका कशी पाहिजे. भोजन देतो पक्वान्नाचा श्रीवाराजीचा भेद आणि सांगत असतो गरीबाची काय करून घ्या, काय काय भाजी भाकरी काय करून घ्या. आता प्रेम असावं लागतं, काय असावं नाही तर इतकं जेवत असतो का? अलीकडे आता आपण भावना नष्ट होत चालले बघा. काय होत चालले भारतीय संस्कृतीच्या लोकांना काय पडत चाललं आता, विसर पडत जाते. हॉटेलं निघाली ना, लाज निघाले ना, त्याच्यामुळे भूक जाते पण प्रेम नाही त्याच्यात. काय नाही. लाजमध्ये जेवल्यानंतर काय जाते, पण प्रेम आहे का? आणि घरी जेवणानंतर प्रेम असतं त्याच्यामध्ये. जाऊ दे आपलं साहित्य साहित्य. मग दृश्य द्रष्टा आणि भोगता, भोग्य भोग आणि त्रिपुटी असावी लागते. तर जगताचा द्रष्टा कोण, पाहणारा कोण या जगताला? त्याच्याकरता आत्मा दृश्यही आहे ना, आत्माच कोण आहे, पाहणारही आहे. त्याच्याकरता 2 दृष्टांत दिलेले आहे. एखाद्या दोरीवरती काय भासतो? सर्प भासतो आहे का नाही. माझा एक दोरी, पुढे दोरीला अधिष्ठान आणि पाहणारा एक कोणीतरी. उदाहरणार्थ आत्म्यावरती जगत भासते, हा एक आत्मा, त्याच्यावरती भासणारं जगत आणि त्याला पाहणारा एक दुसरा कोणीतरी. त्रिपुटी आली का नाही. आता हे वेदांत विचार आहे, इथे गोष्टी बिष्टीचा त्रैकालिक अत्यंत भाव आहे. सांगते वेळेस ओढून ताडून गोष्ट आणावं लागते आम्हाला. त्याचं ते ऐकणं टिकवावं लागतं ना, नाही तर त्याला वाटते किंवा पाठ सुटून किंवा जातं. एक वेदांत. माझा दोरीवरती सर्प भासला, दोरी भासलेला एक सर्प आणि पाहणारा एक त्रिपुटी आली करे. कारण ज्याच्यावरती सर्प बसला ते जड स्वरूप आहे. किम स्वरूप आहे? जिथे जड अधिष्ठान असते तिथं त्रिपुटी असते. आणि ज्या ठिकाणी चेतन अधिष्ठान असते, कोणतं अधिष्ठान? एखादा गवई मनुष्य गायला लागला, गाणारा मनुष्य कोण आहे? जड स्वरूप आहे का चेतन आहे? बरं, गाणारा
बरं ऐकणाराही कोण आहे? त्याप्रमाणे गाणाराही कोण? तोच. आणि ऐकणाराही कोण? त्याप्रमाणे जे आत्म्यावरते आणि या जगताचा काय होतो? अभ्यास होतो. कोणावरते? आत्म्यावरते. आणि त्याचं प्रकाशन करणाराही कोण? आत्मा. बरं का? अधिष्ठान आहे कोण? आत्मा. आणि प्रकाशन करणाराही कोण? आत्मा. जड आहे का चेतन स्वरूप आहे? जिथे जड अधिष्ठान असते तिथं 3 असावे लागतात, आणि जिथं चेतन अधिष्ठान असते तिथे 2च असते. गाणाराही तोच आणि ऐकणाराही तोच. सुंदर विचार आहे. पुढे श्री गुरु, सर्व जगत मिथ्या असून ते आत्म्याचे ठिकाणी कल्पित आहे आणि जगत पाहणारा तोही आत्माच आहे. मग जगत पाहणारा कोणतरी काय पाहिजे? त्याच्यावर वेगळा असावा लागतो. नाही असतं का? आलं का लक्षात? द्रष्टा दृश्याहून काय असतं? घट घटाला पाहत असतो का? मग त्याच्याहून काय पाहिजे? त्याचा द्रष्टा कोणीतरी असावा लागत असतो. तर त्रिपुटी असेल तर कार्य होते, त्रिपुटी नसेल तर कार्य होऊ शकत. हे पाय, आता भोजन वाढलेलं आहे. भोजन झालं भोग्य, खाणारा कोण झाला? भोगता. आणि मधली काय झाली? क्रिया भोग्य. भोजन वाढलेलं आहे, काही थोडं किंचितपणा हे झालं आणि भोगतच नसेल तर काय उपयोग आहे? नाही का? मग ते जेवणाकरता भूमिका वेगळी ठेवावी लागत असते. तुम्ही जर काही कोणाला या माणसाला काहीतरी बोलले, जा म्हणाल नाही आहेत, मग अन्न काय करायचं? फेकून द्यायचं का? मग जेवण घालते वेळी अन्नाचा उपयोग झाला पाहिजे म्हणून न पाणी न मुक्ती न तर भोजन येणार. तेव्हा केवळ भोजनाने मुक्ती बोध जात नसते. मग माने न मग भोजन, मान असावा लागतो. तो कसाही कसा असे ना, मग त्रिपुटी असावी लागते. तेव्हा या जगताचा द्रष्टा कोण आहे याचा विचार आहे. अधिक विचार कधी करू? आपला गेला की आधार कोण? सामान्य रूप. आणि अधिष्ठान कोण? विशेष रूप. आहे या रूपाने ज्ञान असेल त्याला म्हणायचं सामान्य, आणि दोरीच आहे याला कोणताच म्हणायचं विशेष रूप. त्यालाच अधिष्ठान म्हणतात. अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची काय होते? जसा द्रष्टा कोण याचा विचार करी